सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवीन सुरुवात, नवीन संकल्प आणि नव चैतन्याने भरलेला पवित्र काळ. हा साधा महिना नाही, हा आहे चैत्र महिना. ज्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, ज्या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आणि ज्या काळात देवीची आराधना, रामजन्म, वसंत ऋतूची मंगल चाहूल एकत्र येते. चैत्रागौर बसवली जाते अशी सुंदर अशी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या संस्कृतीच्या सुवर्ण अध्यायाची. चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असा उल्लेख ब्रह्मपुराणामध्ये आहे. म्हणूनच गुढीपाडवा नववर्षारंभ मानला जातो. चैत्र महिन्यातील स्नान, दान, जप, व्रत याचे विशेष पुण्य पद्मपुराणात सांगितलेले आहे. ऋतूचे आणि धार्मिक आचरणाचे महत्त्व वर्णन केलेले आहे. विविध महिन्याचे महात्मा सांगताना चैत्र महिन्याचे पुण्य व उपासनेचे फल स्कंद पुराणामध्ये वर्णन केले आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा नवसंवत्सराचं महत्त्व भविष्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आपण पहिल्यांदा चैत्र शब्दाचा अर्थ बघूयात. अर्थ काय? चैत्र हा शब्द संस्कृतमधील चित्रा या नक्षत्रावरून आलेला आहे. चंद्र जेव्हा चित्रा नक्षत्राजवळ असतो त्या काळात येणारा महिना म्हणजे चैत्र महिना. याचा शब्द अर्थ काय? चैत्र म्हणजे चैतन्य देणारा, नवजीवन देणारा, चेतना, चैतन्य या शब्दाशी त्याचा संबंध मानलेला जातो. म्हणजेच नवीन ऊर्जा, नवसृजन, नवसुरुवात याचा असा हा महिना. चैत्र महिना हिंदू पंचांगानुसार हा वर्षातील पहिला महिना मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा साजरा केला जातो. याच दिवशी नवसंवत्सराची सुरुवात होते. पुराणामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केलेली आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच. म्हणून हा दिवस अत्यंत शुभ आणि मंगल मानला जातो. गुढी विजयाचे प्रतीक आहे. प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारली जाते. आनंद कशासाठी उभारली? आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात येण्याचं चिन्ह असतं. ते कडू गोड म्हणजे नियम गुळ खाल्ले जातात. यामागे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही पण आहेत. जीवनात गोड तिखट अनुभव येतात, ते स्वीकारण्याचा संदेश यातून आपल्याला मिळतो. त्यासोबतच आरोग्यदृष्ट्या नियम शरीर शुद्धी पण करतो. या महिन्यामध्ये चैत्र नवरात्र आहे. देवीची उपासना केली जाते. 9 दिवस देवी बसवली जाते. घटस्थापना करून देवी दुर्गेची आराधना केली जाते. या काळात जप, उपवास, दान विशेष असे महत्त्व आहे. मन शुद्ध करण्याचा, नवी ऊर्जा मिळवण्याचा हा काळ आहे. त्याच्यानंतर रामनवमी येते. रामनवमी म्हणजे धर्माची स्थापना. चैत्र शुद्ध नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. राम म्हणजे काय? मर्यादा, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक. चैत्र महिन्यात रामजन्म म्हणजे धर्म आणि सत्याच्या विजयाचे चिन्ह आहे. राम नवरात्री पण ह्यावेळेस केली जाते. यानंतर आपण चैत्रागौरी बसवली जाते तृतीयेला. चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी चैत्रागौरी बसवली जाते. महिनाभर तिचं पूजन अर्चन केलं जातं. ब्रह्मपुराण, पद्मपुराण आणि स्कंदपुराणात चैत्र महिन्याचे विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे. याच्यामध्ये काय की स्नान, दान, जप, तप यांना विशेष असे महत्त्व आहे. नवीन कार्याची सुरुवात, आध्यात्मिक साधनेसाठी उत्तम काळ सांगितला आहे. निसर्ग आणि विज्ञानाचं सुद्धा या महिन्यामध्ये महत्त्व काय आहे की चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू सुरू होतो. झाडांना नवीन पालवी फुटते, फुले उमलतात. निसर्ग जसा नव्याने फुलतो तसाच मनुष्याने सुद्धा नव्या संकल्पाने जीवन फुलवावे, हा असा संदेश आपल्याला निसर्गाकडून मिळतो. हवामान बदलत असल्यामुळे शरीरातही बदल होतात. म्हणून या काळात हलका आहार, उपवास, कडू पदार्थ सेवन करण्याची परंपरा आहे. चैत्र महिना आपल्याला शिकवतो, जुने दुःख विसरून नवी सुरुवात करा. मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचारांनी जीवन सजवा. हा महिना म्हणजे आत्मशुद्धी, नवचैतन्य, ईश्वराशी नाते दृढ करण्याचा काळ आहे. या आध्यात्मिक असा संदेश मिळतो आपल्याला. चैत्र महिना हा केवळ पंचांगातील महिना तर आहे, त्यासोबत नवजीवनाची सुरुवात, नव्या आशेचा किरण आणि आपल्या संस्कृतीचा सुवर्ण अध्याय. जेव्हा वसंताची पहिली झुळूक आपल्या अंगणातून जाते तेव्हा गुढी अभिमानाने आकाशाकडे झेपावते. तेव्हा फक्त नववर्ष सुरू होत नाही, आपल्या आयुष्याला एक नवी दिशा मिळते. चैत्र आपल्याला सांगतो, भूतकाळातील वेदना विसरा, मनातील कटुता दूर करा आणि नव्या आशेने, नव्या विश्वासाने पुढे चला.
जशी झाडांना नवी पालवी फुटते तसंच आपल्या मनातही भक्तीची, प्रेमाची आणि सकारात्मकतेची पालवी फुटू द्या. या पवित्र महिन्यात आपण एक दीप लावूया, स्वतःसाठी नाही तर संस्कृतीसाठी, पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या धर्म परंपरेच्या जपवणुकीसाठी. कारण चैत्र म्हणजे केवळ सुरुवात नाही, तो आहे आत्मजागृतीचा सण, तो आहे नवसंस्काराचा उत्सव आणि आपल्या जीवनातील सुवर्ण पहाट. चला या चैत्र महिन्यात नवीन संकल्प करूया, नवीन चैतन्य स्वीकारूया आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जगाला दाखवूया. जय हिंदू संस्कृती, जय नवचैतन्य.